वाजवा लोचने रूप पाहता 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 लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी आवडी
परकुमा देवीवर 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 विठ्ठला परवा तो हा 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 माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा 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 गुण गायण आवडी गुण गायन आवडी गुण गायण आवडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी 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 न लगे मुक्ती आणि संपदा 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 संत संग देई सदा 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 तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी घालावे आमा सुखे घालावे आमासी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी विडोबा रखुमायो अडोबार कुमाये
हे चिदान हे चिदान रे गा देवा हे चिदान हे चिदान चिदान हे चिदान हे
सर्व पुंडलिक वरद हरी विठ्ठल
हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती न लगे संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणी गर्भवासी सुखे घालावे अम्मासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठाला 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 समचरण सरोजम सांद्रणीलाम बुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगकारू प्रथमा नमाला पांडुरंगकारू प्रथमा नमाला हे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया चंद्रपदा तोते चाविता दास तुका पांडुरंगा करू दुसरे चरण संतांचिया हे पांडुरंगा प्रथम नमना दुसरे दुसरे चरण संतांचिया कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलंकंक तेजोदिकामोदि वक्त्रम खलानिशबाधा पनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजि ज्ञान देवम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आई हनुमंत बिराजी कथा करहु मती अनुसार प्रेम सहित गद्दी धरूपधारिये पवन कुमार प्रभु के चरणों में करहु सदा पुनि पुनि प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन आद्रताया जननी देवाची आद्रतया जननी जननी देवाची आद्रतया जननी
दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी मुक्त केवळ तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया हिंदू धर्मरक्षक हिंदू हृदय सम्राट गुरुवर्य महंत श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन. उपस्थित भगवान स्वरूप अधिकार संपन्न श्रोतू वर्ग असेल, भगवान स्वरूप अधिकार संपन्न विनेकरी टाळकरी मृदंगवादक हार्मोनियम वादक गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतो. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणा करता गायलेला अभंग याच्यावर या भूतलावरती जड जीवांचा उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये खऱ्या अर्थानं ज्या महात्म्याचं आगमन झालेलं आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू पंचम वेद निर्माते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा जवळजवळ सगळ्यांच्या परिचयाचा असणारा पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करणारा आजचा चार चरणाचा अभंग. विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे आणि देवाकडे या पांडुरंग परमात्म्याकडे एक नजर लावून एक टक लावून पांडुरंग परमात्मा कसा आहे हे जगद्गुरु तुकोबारायाने हाळताय आणि लक्ष माझ्या पांडुरंग परमात्म्याचं जगद्गुरु तुकोबांकडे गेलं नाही का. तुकोबारायांचे अनंत उपकार पंढरीश पांडुरंग परमात्म्यावर आहे. अनंत जन्माची भक्ती पांडुरंग परमात्म्याची तुकोबारायांकडून घडती आहे. अनेक दशकांचं तप माझ्या तुकोबारायांकडून घडतंय. माझ्या वडिलाची मेरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा देवा आयुष्यभर तुझी सेवा केली आहे. ती साधना करणारी माझी तुकोबाराय आहे आणि ती तुकोबाराय आजच्या निमित्तानं पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करताय. काय मागणी करताय? मृत्यू लोकांमध्ये देहू गावामध्ये जन्माला आलेले माझे तुकोबा उठलं की पांडुरंग परमात्म्याचं भजन तुकोबानी करावं. भजन किती करावं? रात्र ही न कळे दिवस ही न कळे अंगी खेळे देव तितकं भजन माझ्या तुकोबांचं चालायचं. आणि महिन्याची मासिक वारी माझ्या तुकोबांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवावा आणि देहू गावामध्ये गोपीचंदाचा टिळा स्वतःच्या कपळावरती लावा, हातामध्ये टाळ चिपळ्या पांडुरंग परमात्म्याच्या नावानं विना स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करावा आणि तुकोबानी देहू गावावरून दिंडी घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपूरमध्ये जावं, चंद्रभागेचं स्नान करावं. नामदेव पायरीचं दर्शन माझ्या तुकोबांनी केलंय. पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये माझे तुकोबा राहिले. पण आजचा प्रसंग जरा वेगळा आहे. जो पांडुरंग परमात्मा तुकोबा आहे, ज्या वेळेस पांडुरंग परमात्म्याकडे जायचे दर्शना करता इतर वेळेस तुकोबा पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे राहिले ना, तर पांडुरंग परमात्म्यानं स्वतःची नजर अशी खाली घालावी हो. पण आजचा प्रसंग वेगळा आहे. आज तुकोबारायांच्या समोर पांडुरंग परमात्मा आहे आणि पांडुरंग परमात्म्याकडे माझे तुकोबाराय बघतायत. पण जगाच्या मालकाचं लक्ष आज विचलित होत नाहीये. पांडुरंग परमात्म्यानं नजर माझ्या तुकोबाकडे लावली आणि तुकोबाला सांगितलं, तुकोबा मागा काय मागायचं ते. त्याच तुकोबा सांगतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा मी फक्त साधना करण्याकरता भक्ती करण्याकरता श्रद्धेनं तुकोबा सांगतायत मी पंढरपुराला येतोय देवा, मला काही नकोय देवा, काही नकोय. पण पांडुरंग परमात्म्यानं अट्टास धरला, तुकोबा मागा, भक्तीचं ओझं झालंय माझ्या डोक्यावरती, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. असं म्हटल्यानंतर तुकोबाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, देवा देणाराच आहेत ना, मला हे दान दे का आयुष्यभर तुझं चिंतन माझ्या मुखातून घडावं आणि तुझा विसर मला कधीच पडू नये. हे पहिल्या चरणामध्ये मागितलं देवा, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. पांडुरंग परमात्मा हसायला लागले, तुकोबा मला माहिती तुम्ही मागणार नाही, पण मागलंय तुम्ही, मी आग्रह धरलाय. पण मागितलं कुणा करता? माझ्या करता का तुमच्या करता? तुझा विसर न व्हावा हे कुणा करता मागितलं नाही का? तुझा विसर न म्हणजे माझा विसर न व्हावा हे माझ्या करता मागितलंय. बरं ठीक आहे, जाऊ द्या तुकोबा, मी समजा यदा कदाचित प्रसन्न झालोय तुमच्यावरती आणि तुम्ही मागितलेलं दान मी तुम्हाला जर दिलं तर तुम्ही काय कराल तुकोबा?
तुकोबा म्हटले मी काय करल देवा, मी आयुष्यभर तुमचं भक्तीनं भावनेनं आनंदानं गुण गाईन आवडी, कारण हेच माझ्या जीवनाचं सार्थक आहेत. अभंगाचं दुसरं चरण. पांडुरंग परमात्मा हसायला लागले, तुकोबा मी म्हणतोय तुम्ही मागा, पण तुम्ही मागितलंय कुणा करता? तुम्ही मागितलं ही माझ्या करता. कोणतं? की माझा विसर कधी होऊ नये. आणि दुसरं मागणं काय मागितलं? का आयुष्यभर देवा जोपर्यंत तुम्ही मला मृत्यू लोकात ठेवाल तोपर्यंत मी तुमचं आवडीनं भजन करील. हे कोणा करता मागितलं? हेही माझ्या करता. कोणा करता मागतात तुकोबा? तुमच्या स्वतः करता मागा. संसारातलं तुम्हाला पैसा देऊ का अध्यात्मामधलं तुम्हाला मोक्ष प्रदान करू? सांगा तुकोबा काय देऊ? तुकोबाराने सांगितलं, देवा वेडा आहे काय रे तू? माझ्याकडे काय कमी सांग ना देवा. माझ्याकडे धन नाही आहे, माझ्याकडे मुक्ती नाही का? अरे त्या मुक्तीरूपी नवरी बरोबर मी लग्न केलंय आणि तू सांगतोय का मुक्ती मागा? मला काही नको देवा, मला न लगे मुक्ती आणि न लगे संपदा. मला हेही नको तेही नको, मला देणारच आहेत ना देवा. मला फक्त संतांचा संग दे. अभंगाचं तिसरं चरण. न लगे मुक्ती न लगे संपदा, संत संग दे सदा. आणि ऐका देवा, तुम्ही जर मला यदा कदाचित हे दान जर सुपूर्द केलं तर मला माहितीये गर्भवासाचं दुःख फार भयंकर आहे. माहितीये गर्भाच्या बाहेर येताना मला ही यातना होणार आहे आणि माझ्या आईला ही यातना होणार आहे. देवा काय सांगू गर्भीच्या यातना, याचं दुःख मला माहिती आहे. पण जर देवा तू जर मला हे दान देणार असेल तर मी जन्मोजन्मी देवा गर्भवासाचं दुःख भोगण्याकरता तयार आहेत. अभंगाचा शेवट. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठला 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 अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलाय. निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी अधिक मासाच्या निमित्तानं नाही का चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलिंग गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या अनंत कृपा आशीर्वादानं व तुमचे आमचे श्रद्धास्थान हिंदू धर्मरक्षक हिंदू हृदय सम्राट श्री गुरु रामगिरीजी महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र लाडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि त्या सप्ताहामधील आज 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका अज्ञानी पामराच्या वाट्याला आलेली आहे. त्या संबंधानं तुमच्यासारख्या सज्जन मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा योग त्या निमित्ताने मलाही प्राप्त झालेला आहे. या सेवेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आवळाच्या उंचीवडी महाराज मंडळी उपस्थित आहेत. आनंद या गोष्टीचा वाटतोय की लाडगावला आल्यानंतर खऱ्या अर्थानं मन असं भरून जातं बरं का. लाडगावला विशेष तत्वानं माझे जे टाळ घेऊन उभे वारकरी ना त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आनंद वाटला. आणि ते आम्ही महाराष्ट्रभर कीर्तन करतो पण 8 ते 10 टाळकरी सोडून टाळ घेऊन इतर कोणी उभं राहत नाही. आपल्या गावामध्ये तसं मला अनुभवायला मिळालं नाही. इथं 50च्या वर नक्कीला अनुभव की टाळकरी उभे नाही का. आणि विशेष तत्वानं मोठी माणसं तर आहेच पण मला इथं नवल वाटलं की माझे तरुण बांधव खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहेत. पण माझ्या तरुणांना मी खूप खूप धन्यवाद देतोय. कारण परमार्थामध्ये मी असं म्हणणार नाही का म्हाताऱ्या माणसाचं काम नाही. म्हाताऱ्या माणसाची कौतुकाची थाप लागते बाळू काका, पण त्याकरता तरुणांचे सुद्धा प्रयत्न गरजेचे आहे. आणि आज हे तरुण खऱ्या अर्थाने या ठिकाणी एकवटलेले आहेत. आणि भक्तीचा संगम पवित्र गोदावरी नदीच्या तीरावरती कुशीवरती बसलेले लाडगाव आणि त्या लाडगाव मध्ये खऱ्या अर्थाने संपन्नतेकडे आपण ही वाटचाल करत आहोत. आणि त्या 7व्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा आहेत. या सेवेच्या निमित्तानं प्रारंभीची कीर्तनाची चाल ज्यांनी आपल्या मुखारविंदातून गायली आहे ते आमचे मार्गदर्शक नेहमी आम्ही सोबत ज्यांच्या बरोबर भजन गायलं आणि या गावचे जावई सन्मान्य हरिभक्त परायण सुदाम मामा साळुंके आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तितकीच तोला मोलाची साथ कोरस म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं लाभलेली आहेत ते माझे जीवलग मित्र गान सम्राट गान कोकिळा हरिभक्त परायण संतोषजी महाराज थोरात आहेत. वाजवा टाळी वाजवा. त्यांच्याही करता एकदा जोरदार टाळी वाजवा. या दोघांना मृदंगावरती खऱ्या अर्थानं ज्यांची साथ लाभलेली आहे. आनंद गोष्टीचा या वाचतो इथं भजनाला आम्ही बऱ्याच वेळेस आलो पण खवाजाची कमतरता आम्हाला जाणवायची. पण आता ती उणीव खऱ्या अर्थानं या मुलांनी भरून टाकली आहे. पण आपल्या गावातील या तरुण मुलांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय हरिभक्त परायण महेंद्रजी महाराज बोर्डे
आणि आदरणीय हरिभक्त परायण संस्कारजी महाराज या दोघांकरता जोरदार टाळ्या वाजवा. तरुण खऱ्या अर्थानं परमार्थात एकवटलाय याचं कौतुक वाटतंय. कीर्तन होईल ना होईल तो भाग वेगळा आहे, अभंग सुटेल ना सुटेल तो भाग वेगळा आहे, पण ही जी तरुण पिढी येते ना, मला माहिती आहे शिक्षण फार गरजेचं आहे हो. माणसाला असं वाटतं एज्युकेटेड व्हावं, पण त्या शिक्षणाबरोबर खऱ्या अर्थानं आजच्या तरुण पिढीला संस्काराची गरज आहे आणि त्या संस्काराच्या गरजेकडे आपली तरुण पिढी आज खऱ्या अर्थानं धावताना तुम्हाला आम्हाला दिसते. म्हणून आपल्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याबद्दल जी कोटी कोटी श्रद्धा आहेत त्या श्रद्धेला मी प्रथमतः वंदन करतोय. या सेवेच्या निमित्तानं महिला भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत, विनेकरी बाबा आहेत. या सेवेच्या निमित्तानं आदरणीय हरिभक्त परायण आमचे जीवलग मित्र गावातीलच आहेत पण टाळ घेऊन उभे आहेत, म्हणून हरिभक्त परायण लहानू महाराज पोटे आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. एक एक मंडळी नाही का, हरिभक्त परायण प्रशांतजी महाराज मागे उभे आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. हरिभक्त परायण कंबाळ्या गावावरून आलेले बापूसर हिंगे आहेत, त्यानंतर हरिभक्त परायण नाना हे उपस्थित झाले, त्यांना नाना बोलाही धन्यवाद देतो. हरिभक्त परायण सारंगधर महाराज आहेत. ही सगळी भजनी मंडळ माझ्या परिचयाची आहेत. एवढे नाव जर घेतले नाही का तर 9ची वेळ संपून जाईल, म्हणून तुमच्या सर्वांची मी माफी मागतो एकदा बरं का बाळू काका, कारण वेळ माझ्याकडे पुरेसा शिल्लक नाही. फक्त 45 मिनिटामध्ये मला ही सेवा खऱ्या अर्थानं संपन्न करायची आहे, म्हणून जास्त रुसवा फुगवा धरू नका मामा नाही का. दत्तू नामदेव महाराज, बाहेरून आलेली जी माणसं आहेत ना, आदरणीय आमचे चंदू महाराज आहेत, आदरणीय आमचे विजूभाऊ आहेत, या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतोय. राजू आप्पा असतील, ही सगळी भजनी मंडळ गावातल्यांचं नाव घेत नाही बरं का तरुण बांधव, नावातलं नाव घेत नाही. आदरणीय आमच्या ताई साहेब आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. या बाजूला खरंच आनंद वाटतोय. भक्तीचा संगम ज्या भक्तीमुळे झाला ते आदरणीय आमचे हरिभक्त परायण भक्तिताई थोरात आहेत. भक्तिताईला खूप खूप प्रणाम करतोय. आदरणीय म्हणजे इथं कमतरता जाणवत होती, पण कमतरता फक्त भजनाची नाही जाणवली तर ती उणीव आमच्या समीक्षेनं खऱ्या अर्थानं भरून काढली. ती उत्कृष्ट कीर्तनकारही झाली आणि उत्कृष्ट गायनाचार्यही झाली आहे. खऱ्या अर्थानं या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. मी तिला धन्यवाद देण्यापेक्षा तिच्या आई वडिलाला आणि तिच्या आजी आजोबाला धन्यवाद देईन बरं का. ती तर आहेच भाग्यवान आहे लेकरू बरं का, पण हे खरे उपकार जर कोणाच्या असतील बरं का गोविंद भाऊ, थोडं जरा याला इको टाका. आपोलिया हिता जो असे जागता, आपोलिया जो असे जागता, आपोलिया
ज्ञानेश्वर काका मोठे आहेत, आदरणीय हरिभक्त परायण भाऊसाहेबजी पाटील हेंगे आहेत, बरीच मान्यवर मंडळी आहेत, आदरणीय फकीराबाद वडीवरून भगवान भाऊ उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. एक एक मंडळी, मी गावातलं कोणाचंच नाव घेत नाही, पण जी बाहेरून जी माणसं आली आहेत ना, माझ्या समवेत आलेले सन्मान्य हरिभक्त परायण सुनीलजी सावंतही आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. महिला भगिनी आहेत, पुरुष वर्ग आहेत, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. वेळ भरपूर आहेत, आदरणीय मयूर भाऊ कोलेही आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. गोड असा साऊंड आहेत, साऊंडवाल्या दादा करता ही एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या गोविंद भाऊ करता. फक्त मला कृपा करा की मॉनिटरचा आवाज चांगला द्या बुवा, नाही का, याचा इको डिले मी तेवढं कीर्तन करू शकतो 45 मिनिटामध्ये, फक्त त्याला इको टाका व्यवस्थित, जेणेकरून माझा आवाज तुमच्यापर्यंत येईल. आणि गेली 7 दिवसापासून या कीर्तनाचा शूटिंग ज्या चॅनलवरती चालू आहे, मातोश्री चॅनल, नाही का, म्हणून आदरणीय हरिभक्त परायण दत्ताभाऊ तिपाली आहेत, त्यांनाही खूप खूप ग्रामस्थांच्या वतीनं मी धन्यवाद देतोय. आपणा सर्वांना धन्यवाद देऊन फक्त 35-40 मिनिटामध्ये ही सेवा करण्याचा मी योगेश भाऊ प्रयत्न करतो बरं का. आपण काळजी करू नका. या सेवेच्या निमित्तानं मी आवर्जून सांगेल की या सप्ताहाच्या निमित्ताने मला असं वाटतंय की 8-10 वर्षापूर्वी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह झाला होता, नाही का, बरोबर ना. एक 8-10 वर्ष झाली असतील, नाही का महाराज, 12 वर्ष झाले, नाही का, 12 वर्ष, 2015ला सप्ताह झाला. आणि त्या सप्ताहानंतर म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर तरुणांच्या अथक प्रयत्नातून आनंद गोष्टीचा या वाटतोय की मोठ्या माणसांनी खऱ्या अर्थानं खूप मोठा आधार दिला, पाठिंबा दिला आणि तरुणांनी प्रयत्न केले आणि त्याचं एक फळ आपल्याला पाहायला भेटतंय की आज 7 दिवसापासून पुरुष वर्ग बाहेर जाऊ शकतो, पण आमच्या माता भगिनी बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून तुम्ही अगदी सुवर्ण संधी आमच्या महिलांना उपलब्ध करून दिली. म्हणून तुम्हा तरुण भाविकांचं, तरुण मित्रमंडळीचं आणि ज्येष्ठ मित्रमंडळींचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं तेवढं खूप आहेत. म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. या सेवेच्या निमित्तानं योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांकडे मी एक विनंती करेल की अधिक मासाच्या निमित्तानं हा सप्ताह चालू झालेला आहे. मी ब्रह्मलिंग गुरुवर्य नारायणगिरी बाबांच्या चरणावर एकच प्रार्थना करेल की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत लाडगावचा अखंड हरिनाम सप्ताह असाच चालू राहू ही गुरुवर्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आणि अजून एक आनंदाची गोष्ट अशी आहे, माझ्या समोर बसलेल्या की आता ज्यांची खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये ज्यांची नेमणूक झालेली आहे आपल्याच गावामधील, नाही का, आदरणीय आमचे जिवलग मित्र अकबर भाऊ मणियार यांची लाडकी कन्या निलोफर ना, निलोफर मणियार यांची महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये खऱ्या अर्थानं निवड झालेली आहे. अगदी एकदा प्रतिकूल परिस्थितीतून आमच्या अकबर भैयानं, नाही का, अगदी लोकांच्या घरी जाऊन दारोदार जाऊन बांगड्या भरल्या आणि त्याचं प्रतीक आज आमच्या निलोफरनं खऱ्या अर्थानं बापाच्या कौतुकाच्या थापेचं, नाही का, आजचीच केलंय खऱ्या अर्थानं, नाही का. गरीब परिस्थितीतून अगदी अगदी तोलामोलाच्या परिस्थितीमधून, नाही का, गरिबीवर मात करून स्वतःच्या बापानं स्वतःच्या आईनं किती कष्ट केले याची जाणीव या लेकरानं खऱ्या अर्थानं केलेली आहेत आणि त्याचं फळही त्या निलोफरला मिळालेलं आहे. म्हणून गावकऱ्यांच्या वतीनं आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी आमच्या निलोफर अकबर मणियार यांचं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छाही देतो. विठ्ठल आणि आज विशेष तत्वानं धोंड्याचा महिना आहे आणि धोंड्याच्या महिन्याच्या निमित्तानं बरेच जावई लाडगाव मध्ये आले, नाही का. आता राजू बापू हिरडे ही उपस्थित झाले, नाही, आणि या बाजूला सुद्धा मामा साळुंकी आहेत, नाही का. बरेच जावई यायला लागले, फक्त सासऱ्यांनी त्याची दखल घ्यावं हीच मी विनंती करतो, नाही का. धोंड्याचा महिना अधिक मासे असो, तुकोबरायांचा अभंग खऱ्या अर्थानं या जागराच्या सेवेच्या निमित्तानं निवडलाय, नाही का. गोड मागणी मागितली माझ्या तुकोबरायांनी. तुकोबराय पांडुरंग परमात्म्याकडे मागणी मागताय. काय मागणी मागितली तुकोबरायांनी? काय तुकोबांचं भजन असायचं बघा. सकाळी उठलं का माझ्या पांडुरंग परमात्म्याची प्रार्थना भजन माझ्या तुकोबांनी करावं. तुकोबरायांचं भजन साधं होतं, साधं होतं.
तुकोबराय असे भजनाला बसले का तुकोबरांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालायच्या. हो काय भजन आहे तुकोबांचं नाही का. आम्ही सुद्धा सकाळी उठलं का पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर स्वतःचं मस्तक ठेंगणं करावं आणि पांडुरंग परमात्म्याकडे एकच मागणी मागावी, देवा विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांचं भजन असं चालायचं, डोळ्यातून अश्रूच्या धारा चालायच्या. हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे 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 रामा राम राम हरे कृष्णा हरे राम 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 हरे कृष्णा हरे हरे. पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर तुम्ही आम्ही प्रार्थना एकच करावी, देवा तुझ्या सत्तेनं मी जीवन जगतोय, देवा तू चालवलंय म्हणून मी देवा चालतोय. म्या बोलविला बोले म्या चालविला म्या हलविल्या प्राण हले जो या जगासी चालिता तुझिया वेदासी सूर्यासी चालले तुझिया देवा तू चालवतो म्हणून मी चालतोय, देवा तू ठरवलंय म्हणून मी या विश्वामध्ये संचार करतोय, देवा आज तुला मी नतमस्तक होतोय, देवा देवाची शरणागती पत्करा, देवाच्या समोर बसा, देवाला एक विनंती करा, देवा जसं कालचा दिवस माझ्या आई बाबांसोबत तू आनंदानं घालवला ना, देवा आजही मी तुला विनंती करतोय, मी तुला शरण येतोय, देवा आजचा दिवस कालच्या दिवसासारखा माझ्या आई बाबांसोबत आनंदानं घालव, ही देवाच्या चरणी प्रार्थना करा. देव उदार आहे, तुम्ही फक्त त्याला विनंती करावं, एकदा विनंती करा, एकदा त्याच्या समोर नतमस्तक व्हा, त्याला विनंती करा. देवा देव उदार आहे, तुम्ही फक्त त्याला विनंती करून बघा एकदा. अहो तो माझ्या द्रौपदी माते करता आला, हो जंगलामध्ये आला, द्रौपदीनं फक्त धावा केल्या, येई विलंब कावाया लावियला कृपा द्रौपदी मातेनं माझ्या श्रीकृष्णाची धाव केली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. द्वारकेच्या
वेळचा सखाया द्रौपदी मातेनं धावा केल्या आणि पंढरीचा पांडुरंग परमात्मा द्वापार युगामधला भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी आई साहेबासोबत जेवण करण्याकरता बसला होता. आपल्या लाडक्या बहिणीची हाक देवानं ऐकली आणि जगाच्या मालकानं ताट बाजूला लोटलं आणि स्वतःच्या बहिणी करता तो धावत आला. असं भजन तुम्ही देवाचं करावं. तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या, फक्त त्याची श्रद्धेनं भावनेनं भक्तीनं त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याला एकदा नतमस्तक व्हा माय बाबा. एकदा बघा, प्रेमानं भक्तीनं त्याचं भजन करा. तुमच्या भजनाची ताकद तुम्ही एकदा निरखून बघा. फक्त संकट येऊ द्या, संकटाच्या वेळी जगाचा मालक तुमच्या करता आल्याशिवाय राहणार नाही. मागे पुढे उभा राहायचा पाळीत, मागे पुढे उभा राहायचा पाळीत, मागे पुढे मागे पुढे मागे राहतो, पुढे उभा राहतो आणि आलेल्या संकटातून निराकरण करतो. पण त्याच्या करता तुमच्याकडे शुद्ध भाव असायला हवा. भाव शुद्ध जर असेल तर जगाचा मालक तुम्ही कोणत्याही अवस्थेमध्ये असू द्या, कोणत्याही अवस्थेमध्ये असू द्या, पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला संकटातून तारून नेण्याकरता तुमच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीये. याचा गोड प्रसंग आहे. एक हाडाचा वारकरी पांडुरंग परमात्म्याचा, गोपीचंदाचा टिळा त्यांना कपाळावर लावलाय, हातामध्ये टाळ घेतला, चिपळ्या घेतलाय, गळ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या नावानं विना घेतलाय. देवशैणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंग परमात्म्याचं भजन करत करत निघाला वारकरी, नाही का. 8 दिवस झाले, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही हो. पावसाळ्याचे दिवस आहे. असा निघालाय तो, असा लाडगाव मधून निघाला. पांडुरंग परमात्म्याचं भेट व्हावी, दर्शन व्हावं, हीच इच्छा एखाद्या वारकऱ्याच्या मनामध्ये असते, नाही का. आणि ती मनामध्ये जागृत झालेली इच्छा पूर्ण करण्याकरता तो पांडुरंग परमात्म्याचा निष्ठावान सेवक निघाला हो. सारखं देवाचं भजन, पांडुरंगा विठ्ठला माय बाबा विठ्ठला, सारखं भजन चालू आहे. कोणामध्ये अन्नाचा कण नाहीये, ते पाण्याचा थेंब नाहीये. काय करावं, सकाळची वेळ आहे, निघाला तो. पाऊस धोधो चालू, असा ओला चिंब झालाय वारकरी, नाही का. वारकरी ओला चिंब झालाय. सकाळी सकाळी वेळ नाही कशी, असं दत्ताभाऊच्या हॉटेल पासून चालला तो. सकाळी 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 असं हॉटेलचे मालक मस्त पैकी ते दूध ठेवलेलं, दूध आळवत होते. आणि हॉटेलवाल्यांची टेक्निक भारी असते, नाही का काका राजे, टेक्निक भारी असते. ते बरोबर असं ते दूध आळवतात, त्याच्यामध्ये काजू टाकतात, बदाम टाकतात, नाही का. त्याचा खमंग वास येतो. संस्कार महाराज, माणसाचं पोट किती गच्च भरलेलं असू द्या, पण त्याचा असा खमंग वास त्या दुधाचा आला का माणसाला असं वाटतं नाही, एक ग्लासचा जरा झुरकाच मारावा, नाही का. पोटात अन्नाचा कण नाही आहे. आणि त्या वारकऱ्यानं ते बघितलं, कोणतं ते दृश्य समोरचं. त्यांना पांडुरंग परमात्म्याला एकच विनंती केली, देवा आयुष्यभर तुझ्याकडे काही मागितलं नाही, फक्त एकच विनंती करतो. 8 दिवसापासून उपाशी आहे देवा, फक्त एकच विनंती करतो देवा,
फक्त एक ग्लास भर दूध मला प्यायला जर मिळालं ना देवा, पंढरपुरापर्यंत जाऊपर्यंत तुझ्याकडे काही मागणार नाही देवा. आणि काय पांडुरंग परमात्म्याचा प्रताप बघा. त्या हॉटेलच्या मालकानं या वारकऱ्याला बघितलं आणि या वारकऱ्याच्या मनाची त्यानं वेध घेतला जणू. त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं, अरे आपण कामाधंद्याच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपुरामध्ये जाऊ शकत नाही, नाही का. हा वारकरी निघालाय, भोळा भाबडा आहे. यानं जर आपल्या हॉटेलला जर पाय लावला तर हाच माझ्या करता पंढरीच्या पांडुरंग परमात्मा, हाच माझ्या करता विठ्ठल आहे. त्यानं वारकरी बाबाला हात दिला. ओ बाबा. वारकऱ्यानं असं मागं बघितलं, नाही का, मागं वळून बघितलं. हो तुम्हीच गळ्यामध्ये विना, तुम्हीच या इकडं बाबा. बाबाच्या पोटामध्ये अन्नाचं कण नाही, पण असे दुडू वारकरी त्या हॉटेलच्या मालकात असं जाऊन बसतात. म्हणले मालक कशाला बोलवलो? अहो मालक कसं म्हणताय, पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता तुम्ही चाललाय. आम्ही व्यावसायिक आहोत, आम्हाला कामधंद्याच्या निमित्तानं पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होत नाही. तुम्हीच आमचे विठ्ठला, तुम्हीच आमचे पांडुरंग आहात. आमच्या गरीबाच्या हॉटेलला पाय लावा. आणि वारकरी काय मागत होता? एकच ग्लास दूध मामा, सुनील काका, नाही का, एकच पाहिजे होतं. त्या वारकऱ्याकरता त्या हॉटेल मालकानं विनंती केली, वारकरी बाबा या गरीबाच्या हॉटेलला पाय लावा, इथं बसा खुर्चीवर आणि माझ्यासारख्या गरीब हॉटेलवाल्याचा अर्धा लिटर दूध प्या दूध. तो काय मागत होता देवाकड? एक ग्लास भर दूध पाहिजे होतं. बरं ते दूध इतकं गोड होतं, इतकं भारी होतं, त्याची टेस्ट एवढी भारी होती, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. इतकं खमंग दूध होतं. त्या वारकऱ्यानं असं हातामध्ये ते ग्लास धरला ना, असा फुरका मारला बा. तो म्हणले जन्मात असं दूध पेलो नाही बा. तो म्हणला पंढरपुरापर्यंत जाईपर्यंत आता पोटात अन्नाचा कण जरी शिल्लक नसला तरी पांडुरंग परमात्म्याकडे जाईन म्हणले. निघाला भजन करत. भजनामध्ये दंग झालाय. आणि वारकरी असा चौफुलीवर गेला. पाणी असं धोधो, अंगावर पाऊस पडतोय. आणि तेवढ्यामध्ये एक शेजारी हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमधून असं मस्त स्वच्छ जिलेबी, असा आनंद, त्या जिलेबीचा वास याच्या नाकाला झोंबायला लागला, नाही का. सकाळी सकाळी थंडीमध्ये माणूस असा गारटला का, असा जिलेबीचा वास त्याच्या नाकाला घोंगायला लागला. आणि त्यानं विनंती केली, देवा फक्त 2च जिलेबीचे वेठोळे, जास्त नाही मागणार देवा, 2 फक्त. पण त्या हॉटेल मालकाच्या मनामध्ये परत इच्छा झाली, मी जाऊ शकत नाही पंढरपूरला, पण हाच माझ्या करता पांडुरंग परमात्मा आहे. त्यानं आवाज दिला, ओ विनेकरी बाबा या, लावा गरीबाच्या झोपडीला पाय. हा वारकरी गेला आणि मागितलं किती? फक्त 2 वेटोळे. चक्क त्या पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार त्या हॉटेलवाल्याच्या मालकाला झाला. त्यानं अर्धा किलो जिलेबी दिली ना, असा ताव मारला जिलेबीवर. तो म्हणला, देवा आता पंढरपुरापर्यंत काहीच मागणार नाही. इतका दंग झाला तो भजनामध्ये. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वारकरी भजनामध्ये बेधुंद झालाय. नुसतं उड्या मारायचा वारकरी. अर्धा लिटर दूध आणि अर्धा किलो जिलेबी, हे असं ताकदवान झाला वारकरी. उड्या मारायचा नुसता, पांडुरंग परमात्म्याचं भजन करायचा. पण त्या उड्यात काय झालं, एक नवीन लग्न झालेलं जोडपं आलं. नवीन लग्न, 5-6 महिने झाले लग्नाला ना, 5-6 महिने.
अजून बायकोला कधी शॉपिंगला नेलं नाही पठ्ठ्यानं. रविवारचा दिवस होता, मग बायकोनं आग्रह धरला, म्हणले मालक म्हणले एक काम करा ना, 6 महिने लग्नाला झाले हो, पण तुम्ही मला कधी बाजारात नेलं नाही, शॉपिंगला नेलं नाही. एक काम करा, आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, चला म्हणले घेऊन. पाऊस धोधो चालू आहे आणि त्या पावसामध्ये ते नवीन लग्न झालेलं जोडपं बाहेर निघालं. त्या मालकानं हातामध्ये छत्री घेतली, तो निघाला, पण छत्री त्याच्या करता नव्हती, छत्री त्यांना बायकोवर धरली. असे बरेच जण आहे बायकोवर छत्री धरणारी. ओला होतोय, चिंब झालाय, बायकोच्या अंगावर छत्री धरली, तो निघाला. असा नेमकं वारकरी असा बेधुंद होऊन नाचत होता. वारकरी असा तल्लीन झालाय आणि वारकरी असा नाचत होता आणि तेवढ्यामध्ये हे नवीन लग्न झालेलं जोडपं त्यांना क्रॉस होत होतं. खाली असे चौफुलीवर खड्डे पडलेले होते. आता हा कॉन्क्रीट व्हायच्या अगोदर हा असे खड्डे पडलेलं होतं. पावसाचं पाणी त्या खड्ड्यात पडलेलं होतं नाही का अनिल भाऊ. पाणी त्या खड्ड्यात साचल्यामुळं वारकऱ्यानं जोरात उडी मारली आणि जोरात त्या खड्ड्यामध्ये आदळला. नेमकं ते नवीन जोडपं क्रॉस व्हायची वेळ आणि वारकऱ्याची उडी खायची वेळ एक झाली. चिखलात त्या दलदलीत पाय पडला आणि सगळा चिखल त्या वारकऱ्याचा त्या बाईच्या अंगावर साडीवर पडला. ती बाई ओरडली, मालक 6 महिन्यातून एकदा शॉपिंगला घेऊन निघाले हो, एकदा निघाले, सगळं अंगावर चिखल पडलाय. राग आला, कोणाला राग येणार नाही. बायकोच्या अंगावर साडीवर चिखल उडाला, बेधुंद झाला, लाल बुंद झाला, पळत गेला आणि वारकऱ्याची डाव्या हाताने कॉलर धरली आणि उजव्या हाताने त्याच्या कान शिलामध्ये लावली. ओला चिंब झालेला होता वारकरी. ओल्या अंगावरती 5 बोट त्याच्या उजव्या बाजू डाव्या बाजूला उमटली. हे चौकातल्या 4-5 टवाळखोर पोरांनी बघितलं. म्हणलं अरे वारकऱ्याचा काय दोष याच्या. वारकरी बेधुंद होऊन नाचत होता, पण किती मूर्ख माणूस आहे म्हटल्या, यानं त्याला मारलंय. आता बायको नाराज झाली. बायको म्हणले मालक आता नाही शॉपिंग, एक काम करा घरी चला, आता आपण परत नवीन फ्रेश होऊन परत शॉपिंगला जाऊ. ते घरी गेले, पाऊस धोधो चालू होता. बायकोनं घरामध्ये गेल्यानंतर मालकाला आवाज दिला, म्हणले मालक एक काम करा, वरचा दरवाजा उघडाय, सगळं पाणी आत येते, तेवढं एकदा दरवाजा लावून या, तोपर्यंत मी साडी बदलते. नाही का, ती साडी बदलायला निघून गेली आणि हा असा पायामध्ये बूट घालून उंच टाचाचा त्या ग्रेनाइटच्या फरशीवरून चालत गेला. पावसाचं पाणी त्या फरशीवरून असं जिन्याहून खाली येत होतं. दरवाजा लॉक केला आणि खाली उतरायला लागला, पण ओल्या फरशीवरून पाय सटकला, तसा वरच्या पायरून जो निसटला तो हॉलमध्ये येऊन आदळला. डोक्याला मार लागला, नाकातून रक्त यायला लागलं, कानातून रक्त यायला लागलं, जोरात आवाज झाला. बायकोनं आवाज ऐकला, बायको पळत आली. बघितलं तर स्वतःच्या मालकाच्या नाकातून रक्त येत होतं. तिनं आवाज दिला, आप्पा धावा लवकर, मालक पडले. हा आवाज चौकातल्या 4-5 टवाळखोर पोरांनी ऐकलं. म्हणले अरे आता जोडपं गेलं. ज्या जोडप्यानं वारकऱ्याच्या कानाखाली लावली ते वारकऱ्याच्या घरातून आवाज आलाय, त्या लग्न झालेल्या जोडप्याच्या घरातून आवाज आलाय. हे 5-6 पोरं टवाळखोर पळत गेली. त्यांनी बघितलं तो हॉलमध्ये पडलाय, त्याच्या कानातून रक्त, त्याच्या नाकातून रक्त. एका शहाण्या सुरत्या पोरानं त्याच्या नाकावरती असे बोट धरले, ताईला सांगितलं, ताई तुमचे मालक गेले. ती ओरडायला लागली, मला माहिती ह्या कोणी प्रताप केला, मला माहिती. भोंग्याचा आवाज कमी करा, इथला आवाज वाढवा. मला माहिती हा प्रताप कोणी केला, मला माहिती हा प्रताप कोणी केला. मगाशी त्या चौकामध्ये माझ्या मालकानं वारकऱ्याच्या कानाखाली लावली आणि त्या वारकऱ्यानं माझ्या मालकाला शाप दिलाय, म्हणून माझा मालक गतप्राण झालाय, पकडा त्याला. 5-6 पोरं पळत गेली, 5-6 पोरं पळत गेली. असा पंपापर्यंत गेला असेल तो सावकड गंगाच्या. 5-6 टवाळखोर पोरांनी त्याला पकडलं आणि सांगितलं, थांबा बाबा. कुठं निघाला. म्हणले पंढरपूरला. म्हणले थांबा, जाता येणार नाही. का हो, मगाशी तुम्हीच्या कानाखाली त्या पोरानं कानाखाली लावली, त्याला तुम्ही एवढा शाप का दिला. तो घरी गेला, जिन्याहून पडला आणि तो गतप्राण झाला. म्हणले तुमच्या कानाखाली लावली होती, मग एवढा मोठा शाप द्यायचा त्याला. त्याचा पहिला प्रश्न आहे कुणाचा, वारकऱ्याचा. त्यानं माझ्या कानाखाली का मारली, का मारली माझ्या कानाखाली. ते पोरं म्हणे वेडाय का रे, त्याच्या बायकोच्या साडीवर चिखल पडला म्हणून त्याला राग आला आणि रागाच्या भरात तुझ्या कानाखाली लावली.
वारकऱ्यांना परत प्रश्नात गुंतवलो. वारकरी तशी भोळी नसतात. हा डॉक्टर साहेब, वारकऱ्याच्या दिसण्यावर, असण्यावर, वागण्यावर कधी जायचं नाही. जास्त इमोशनल कधी व्हायचंच नाही. हा, नाही का? वारकरी फार खतरनाक असतात. मी नेहमी सांगत असतो बघा, माणसाच्या दिसण्यावर, असण्यावर कधीच भाळायचं नाही. नाही का? कधीच भाळायचं नाही. तो भलेही ऍक्टिंग करू, काही करू, कधी भाळायचं नाही. वारकरी फार खतरनाक असतो. त्यानं पहिला प्रश्न केला, त्यानं माझ्या कानाखाली का मारली? वेडायकारे म्हटल्या, अरे ती त्याची बायको आहे, बायकोच्या अंगावर साडीवर चिखल पडलाय म्हणून तुझ्या कानाखाली लावली. माझा प्रश्न तोच आहे, साडीवर चिखल कोणाच्या पडला? बायकोच्या. मग बायकोनं माझ्या कानाखाली का लावली? त्यानं का माझ्या कानाखाली लावली? वेडायकारे म्हटल्या, अरे 10,000 लोकांमध्ये त्यानं सप्तपदीच्या फेऱ्या तिच्या बरोबर घेतलाय. त्या बाईनं त्याच्या नावानं सौभाग्याचं लेणं असं भरजरीत कुंकू लावलंय. पायामध्ये पैंजण त्याच्या नावानं घातली आहे. हातामध्ये सुवासिनीचं लेगणं, बांगड्या त्याच्या नावानं घातल्या आहे. पवित्र असं गळ्यामध्ये मंगळसूत्र त्याच्या नावानं घातलंय. तो तिच्यावर मनापासून प्रेम करतोय, ती त्याच्यावर मनापासून प्रेम करते. त्या प्रेमाच्या खातीर त्याला राग आला आणि त्यानं तुझ्या कानाखाली लावली म्हटली. वारकरी म्हणला, बस मला हेच लागत होतं, मला हेच लागत होतं. त्याच्या नावानं तिनं स्वतःच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण केलंय. त्याच्या नावानं स्वतःच्या कंपाळावरती सौभाग्याचं लेणं भरजरीत कुंकू लावलंय. का? तो तिच्यावर प्रेम करतोय म्हणून त्याला राग आला आणि त्यानं माझ्या कानाखाली लावली. आता ऐका, मीही माझ्या पांडुरंग परमात्म्यावर मनापासून प्रेम करतोय. मीही माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या नावानं पवित्र तुळशीची माळ घातली आहे. मी सुद्धा माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या नावानं गोपीचंदाचा टिळा कपाळावर लावलाय. जसा तो तिच्यावर प्रेम करतोय ना, तसं मी सुद्धा माझ्या देवावर प्रेम करतोय. जसं त्यानं प्रेमाच्या भरात माझ्या कानाखाली लावली ना, तसं माझ्या पांडुरंग परमात्म्यानं माझ्या प्रेमा खातीर त्याला मृत्यूलोक दाखवलाय. विठ्ठल असं हा पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं का तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या मायबाप, त्या संकटातून उतराई करण्याची ताकद माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये आहे. म्हणून त्याचं भजन करा. ते भजन इतकं गोड आहे. नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, अब मेरा दर्शन होगा. विधि की रचना इतनी, विधि की रचना इतनी, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. त्याचं नाव कसं आहे? नाम तुम्हारा तारणहारा. त्या देवाचं नाव आमचं रक्षण करणार आहे म्हणून त्याचं भजन करत चला मायबाप. मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय, किती दिवस थांबणार आहे? आम्हाला प्रत्येकाला जावं लागणार आहे. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा. जावं लागतं मायबाप. त्याचा निरोप आला ना, त्याचा निरोप मग तो म्हणणार नाही का 7वा दिवस आहे, जागराची सेवा आहे आणि डॉक्टर राजूजी डोंगरे साहेबांची गोड पंगत आहे. अमोल महाराज वेळ झाली, निघा. क्या भरोसा है इस इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, ओ क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं हो किसी का, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. आयुष्य फार गोड आहे. भगवंताने तुम्हाला आम्हाला आयुष्य दिले फार गोड आहे. फक्त त्याचा आनंद माणसाला घेता आला पाहिजे. काही माणसं इतके खतरनाक आहे, कीर्तनात बसले ना बरं का रवी भाऊ,
त्याला विनोद करा, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करा, ते हसतही नाही डुलतही नाही, नाही का? त्याला काही विनोद सांगा, काहीच त्याला फरक पडत नाही, सारखा चेहरा असा पडलेला असतो, नाही का? माणसानं सतत फ्रेश असायला पाहिजे, नाही का? आपल्याला जर एखाद्यानं बघितलं ना जालू काका, समोरचा आपल्याला पाहून फ्रेश झाला पाहिजे, असा चेहरा माणसाचा पाहिजे. नाहीतर काही चेहरे असे असतात ना, त्याला पाहिलं का आपल्याला फ्रेश व्हायला जावं लागतं. आयुष्य फार गोड आहे, त्याचा आनंद फक्त माणसाला घेता आला पाहिजे, आनंद घेतला पाहिजे, नाही का? जीवन फार गोड आहे, आयुष्य फार गोड आहे, ते फक्त आपल्या आचारावर, विचारावर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जसं सकाळची शाळा भरताना वाजलेला घंटा कानाला किती कडू लागतोय, किती कर्कश लागतोय. सकाळची शाळा भरताना वाजलेला घंटा कानाला कर्कश वाटतो बाळू, पण तोच घंटा जर शाळा सुटताना वाजला तर कानाला किती गोड लागतो. तसं हे जीवन आहे. बघण्याची दिशा बदला, स्वतःच्या जीवनाची दशा बदलल्याशिवाय राहणार नाहीये. मी नेहमी सांगत असतो बरं का, माणसं प्रेमाने जोडली जातात, स्वभावानं माणसं जोडली जातात. हो, तुमच्याकडे किती पैसा आहे, काय करायचंय, काय करायचंय, लोकाला काही घेणं देणं नाही तुमच्या पैशाचं, पण तुमचा स्वभाव कसा आहे. मी नेहमी सांगत असतो, युअर नेचर इज युअर फ्युचर. नेचर म्हणजे स्वभाव आणि फ्युचर म्हणजे भविष्य. तुमचा स्वभाव तुमचं भविष्य घडवत असतो बरं का. म्हणून माणसाचा स्वभाव गोड असायला हवा, नाही का? माणसाचा स्वभाव गोड असायला हवा. पैशानं कमवलेल्या माणसापेक्षा स्वभावानं कमवलेली माणसं माणसाला जास्त सुख देत असतात. म्हणून माणसाचा स्वभाव पेड्यासारखा असायला पाहिजे. जो पेढा राजवाड्यात जेवढी चव देतो ना, तेवढी चव गरिबाच्या झोपडीत देतो. असा स्वभाव माणसाचा असायला पाहिजे, नाही का? असा स्वभाव. दिवा सोन्याचा आहे का मातीचा याला किंमत नाही माय बाप, पण तो अंधारात उजेड किती देतो याला किंमत आहे. तसं तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात याला किंमत नाही, पण संकटाच्या वेळेस तुम्ही किती माणसाकडे धावून जाता त्याला फार किंमत आहे, नाही का? म्हणून आसपासची माणसं ओळखायचं शिका जरा एकदा, नाही का? आपण फक्त विनाकारण माणसावर प्रेम करत जातो, नाही का? हा माझा, तू माझा, सगळं गणगोत आपलं. आपण फक्त विश्वासानं त्यांच्यावर प्रेम करतो, पण आपले जे विरोधक असतात ना, ते आपल्या विरोधात बुद्धिबळाच्या खेळातल्या चाली आपल्या विरोधात खेळत असतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो, ठसका आणि धसका या दोन्हीचा हिसका फार खतरनाक असतो. ठसक्यानं शरीर हादरतं आणि धसक्यानं माणसाचं मन हादरतं. म्हणून आसपासची माणसं एकदा ओळखायचं शिका. सांगत असतो, स्वतःला विरोध करणारी माणसं ही गावातली बाहेरची नसतात, जगातली नसतात. सगळ्यात जास्त जर विरोध जर आपल्याला कोणाचा होत असेल तर तो आपल्या जवळच्या माणसांचा विरोध होत असतो. विठ्ठल म्हणून कमावलेलं धन, कमावलेली संपत्ती माणसाला सोबत नेता येत नाही आणि गरीबाचा तळताट माणसाला सुखानं खाऊ देत नाही. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना एक काम करा, तुम्हाला मिळवायचेच असतील तर गरीबाचे आशीर्वाद मिळवा, गरीबाचे बरं का. एखादा गरीब आहे, तुम्ही त्याला विनाकारण का त्रास देता हो? तो जरी तुम्हाला काही बोलला नाही तरी वरच्याच्या कोर्टात कधी न्याय चुकत नाही. एकदा का वरच्यानं त्याची बाजू घेतली का चांगल्या चांगल्या माजलेल्यांची राख व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल हो, आयुष्य इतकं सुंदर आहे, त्याचा आनंद फक्त घेत चला. हे आनंद माझ्या तुकोबराईने घेतला. ते तुकोबराय पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावान सेवक होते, नाही का? आणि ते तुकोबराय आजच्या निमित्तानं माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करताय. तसं मागणी आणि संत हे परस्पर विरोधक आहेत. संतांनी कधी मागावं? संत कधी मागत नसतात, पण ज्याचा त्याचा स्वभाव असतो, नाही का? संतांचा स्वभाव आहे कधी मागायचं नाही. या जीवाचा स्वभाव आहे किती जरी देवाने दिलं तरी मागत राहायचं. आणि देवाचा स्वभाव आहे जीवानं जरी मागितलं नाही तरी त्याला बळच द्यायचं. म्हणून संतांचा स्वभाव आहे काही मागायचं नाही. ते माझे तुकोबराय पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे निघाले. हातामध्ये टाळ आहे, चिपळ्या आहे, पांडुरंग परमात्म्याचं भजन करत निघाले. पांडुरंग परमात्म्याच्या चंद्रभागेच्या तीर्थामध्ये स्नान केलं. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं तुकोबांनी. आणि तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये उभे राहिले. आणि तो जगाचा मालक कसा आहे त्याचं रूप निहाळायला लागले. भेटीला गे जीवा लागली से आस, भेटीला गे जीवा लागली से आस, पायी रात्र दिवस वाट
दिवस वाट तुझी भेटी लागे जीवा लागली सिहा भेटी लागे जीवा लागली सिहा भेटे लागे लागले भेटे लागे लागले पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यासमोर जगद्गुरु तुकोबाराय उभे राहिले आणि पांडुरंग परमात्म्याचं आजचं रूप जरा आगळं वेगळं होतं. इतर ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता जायचे प्रत्येक वेळेस पांडुरंग परमात्मा अशी मान खाली घातलेला असायचा. पण आजचा प्रसंग वेगळा आहे. पांडुरंग परमात्म्यानं तुकोबारायांच्या डोळ्यामध्ये डोळे घातले आणि तुकोबारायला विनंती केली, तुकोबा मागा, काहीतरी मागा. पण तुकोबारांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. तुकोबा पांडुरंग परमात्म्याला म्हणतात, काही मागणे आम अनुचित, काही मागणे आम अनुचित, काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित, वडिलाची रीत जाणत असे, वडिलाची रीत जाणत असे, काही मागणे आमानुचित, काही मागणे आमानुचित, आमानुचित, आमानुचित. पांडुरंग परमात्म्याला तुकोबाराय म्हणतात, काही मागणी आम्हा अनुची. तुकोबारायांनी म्हणावं, तुका म्हणे तुझी न लगे दसुडी, देवा तुझ्या सुतळीचा सुद्धा तोडा मला नकोय देवा, नाही का. हे तुकोबारायांनी म्हणावं. तुकोबारांनी अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे, हात पसरी जिने धिक त्याचे, नाही का. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणा, हे तुकोबारायांनी म्हणावं. आणि ते तुकोबाराय आज कसं मागणं मागताय हो. आज माझ्या पांडुरंग परमात्म्यानं जास्त आग्रह धरला, तुकोबा मागा, तुकोबा मागा, तुकोबा मागा, काहीतरी मागा. मनसी काही मागा, देव म्हणतोय मागा. मग पांडुरंग परमात्म्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता तुकोबाराय म्हणले, हेच देगा पांडुरंगा, देणारच आहेत ना देवा, तर मला हे दे का आयुष्यभर तुझा विसर कधी होऊ नको देऊ. अभंगाचं पहिलं चरण. देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, देवा. हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, हेची दान
करता सगळं मागितलंय, अजून काय? जगद्गुरु तुकोबराय पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे झाले. देवा, तसं तर मागणं आम्हा संतांना जमत नाही, पण तू आग्रह धरलाय म्हणून मी तुझ्याकडून मागतोय. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा तुकोबरायला म्हणतात, तुकोबा, जर मी तुझी ही मागणी पूर्ण केली तर तू काय करशील? त्यावेळेस तुकोबरायच्या मुखातून शब्द बाहेर पडले, देवा, तुम्ही जर मला माझी मागणी पूर्ण केली तर मी आनंदानं आवडीनं तुमचं गुणानुवाद गाईन. तुकोबा, जर मी तुम्हाला हे सगळं दान केलं तर तुम्ही काय कराल? मी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. म्हणून देवाचं भजन करत चालाव. ते भजन माझ्या मीराबाईने केलं, ते भजन माझ्या जनाबाईनं केलं. जनाबाईनं एवढं भजन केलं, पांडुरंग परमात्मा स्वतःच्या हृदयामध्ये तिने साठवला. हो, धरीला 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 पंढरीचा चोरा. आता वेळ झाला. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. हो, हृदय बंदी खाना केला. पांडुरंग परमात्मा तिनं भजनाच्या बळावरती स्वतःच्या हृदयामध्ये साठवला का जगाच्या मालकाला भजन फार आवडतं, म्हणून ते भजन तुम्ही आम्ही केलं पाहिजे. म्हणून ते भजन कसं करायचं? है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, ऐसी सजो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से शोभा नहीं हाथ की, ये हाथ तो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन, लागी लागी लगन, मीरा हो गई मगन. हो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने चली, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, मीरा हो गई मगन. सारखं माझ्या मीरानं भजन करावं, तिनं म्हणावं, देवा, तुझा प्रत्येक, माझा प्रत्येक श्वास तुझं भजन करतोय देवा. मीरे तो गिरधर लाल तुझो नको. त्या मीराने म्हणावं. राजपूत समाजामध्ये जन्माला आलेली मीरा भगवंताची याचना करते, भजन करते. सासों की माला पे सुमरू में पीका नाम, प्रेम के रंग में ऐसी डूबी, बन गया एक ही नूर, बन गया एक ही नूर.
प्रेम के मोती जपते जपते आप बनी में शाम, सांसों की माला पे सुमरू में पी का नाम। देवा सुमिरन करणं यानं म्हणजे स्मरण करणं। देवा माझा प्रत्येक श्वास तुझं स्मरण करतोय देवा, तर तू जर माझ्या सानिध्यात आला नसता देवा, तर या भवरूपी सागरातून मी कधीही तरुण गेले नसते। त्या मीरानं म्हणावं, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, दिखाई न देगी अंधेरे में ज्योति, अगर तुम न होते कान्हा, अगर तुम न होते हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते कृष्ण कान्हा, अगर तुम न होते। गाणं घेऊ नका, फक्त गाण्याचा भाव घ्या। हे गाणं किती दर्द बरी आहे। ती कृष्णाला म्हणते, देवा हमें जो तुम्हारा सहारा न मिलता। हे देवा, हे कृष्णा, हे कान्हा, तुझा जर मला आश्रय नसता मिळाला, भंवर में ही रहते किनारा न मिलता। हे कशाने सिद्ध झालं? रात्रंदिवस त्या मीरानं भगवंताचं भजन केलं, आणि ती मीरा पांडुरंग परमात्मा म्हणजे माझा कन्हैयालाल भगवान चरणावर, भगवंताच्या चरणावर समर्पित झाली। आणि ते पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावान सेवक माझ्या तुकोबाकडे मागणी मागतात, देवा दे मला हे। त्यावेळेस पांडुरंग परमात्मा तुकोबरायला म्हणतात, सांग तुला मी पैसे देऊ, सांग तुला मी मुक्ती प्रदान करू। त्यावेळेस तुकोबरायच्या मुखातून शब्द बाहेर पडले, देवा न लगे मुक्ती न लगे संपदा, फक्त देणारच आहेत ना, मला संतांचा संग दे। ते संत कोणते? गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, त्या संतांचा मला संग दे। एकदा की संत माझ्या सानिध्यात आले, अरे ज्या महात्म्यानं तुम्हा मला दगडात देव दाखवला ना, ते चालतं बोलतं ब्रह्म म्हणजे गुरुवर्य नारायणगिरी बाबा आहे, नाही का? त्या बाबांची कृपा आहे म्हणून तर आज एवढा आवाज गोड असून तर माझं स्टेज वेगळं असतं, नाही का? मी कदाचित दुसऱ्या स्टेजवर असतो, पण गुरुवर्य बाबांची कृपा आहे म्हणून मी तुमच्या समोर दोन वेडे वाकडे शब्द बोलतोय। म्हणून संतांचा संग मला हवाय। आणि देवा मला माहिती आहे गर्भवासाचं सुख दुःख फार यातनं देणार आहे, म्हणून मला माहिती आहे तू जर मला ह्या मागण्या पूर्ण केल्या तर मी परत परत गर्भवासाचं दुःख भोगण्याकरता परत जन्माला येईल देवा। म्हणून सगळ्यांना विनंती करतो, फक्त प्रेमानं शेवटचे 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहे। सगळ्यांनी बऱ्याच जणांचे मला व्हॉट्सअपला मेसेज आले की पिंगळा म्हणा, पिंगळा नाही का? पिंगळा तसा फार महाग आहे सोनू दादा, 51,000 लागतात पिंगळ्याला। पिंगळ्याला समजने वाले को इशारा काफी आहे। पिंगळा म्हणून फार मुंगळा झाला नाही का? कुठं जा पिंगळा, पण त्या पिंगळ्याला 51,000 लागतात। पण चला आपल्या गावाजवळचे आहे की नाही, फक्त प्रेमानं शेवटचा दिवस आहे आज, अजिबात तुम्ही लाजू नका। सगळे एकदा प्रेमाने हात वरती करा, याचा आवाज वाढव, याचा इको वगैरे व्यवस्थित करा। प्रेमाने एकदा प्रेमाने, अजिबात कंदुशी करू नका। शेवटचं भजन आहे, भजन झालं की आपण कीर्तनाचा समारोप करूया। पण एका स्वरामध्ये एका तालामध्ये आपल्याला आज आनंद घ्यायचा आहे बरं का। हा आनंद स्वर्गात सुद्धा नाहीये, म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकात आम्हाला जन्म मिळावा का, हा आनंद दुसरीकडे नाही। प्रेमाने एकदा, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, बांधून येईल सरत शेवटीला, सरती शेवटीला काळ बांधून देईल, सरती शेवटीला आमच्या दैवा जाईल,
भजन में और साथ साथ भोजन में बहुत आनंद रहता है। आवाज आपल्याला गुरुवर्य नारंगी बाबांच्या समाधीपर्यंत पोहोचवायचा आहे। एकदम प्रेमानं वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे लटकेने बोलू आम्ही वर्तमान कोटे भिंगा के भाई भिंगा 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 औरा 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 दागड़ भिंगा 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 आवाज वाटा लकी बाबाची लकी 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 घोळ घोळ माझती काळ जन जन अनादर साळ निर्गुण निराकार तद बहुर माझा धावा निर्गुण निराकार तद बहुर माझे धावा शकुन 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 साधा बया खाली अमाई माझी ग शकुन साधा बया अमाई माझी ग शकुन साधा बया अमाई माझी ग दाताचा दात बन घ्या ग कुणी घ्या ग कुणी घ्या ग कुणी लाडक्या बहिणीवर टाळ्या वाजवा हा हा कुंकू घ्या कोणी काळामणी 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 सोमवाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन भरणी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी सुखे घालावे अम्हाशी गुण गायीन आवडीची माझी सर्व जोडी. या जगद्गुरु तुकोबराच्या भंगावरती माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे ज्ञानोबा तुकोबांच्या गुरुवरांच्या कृपाशीर्वादानं बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न केला आहे. म्हणून श्री क्षेत्र लाडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर गेली 7 दिवसापासून गुरुवर्य बाबांच्या कृपाशीर्वादानं आपण अखंड हरिनाम सप्ताह करत आहात. मी गावातील तरुण मित्र मंडळींना, ज्येष्ठ माझ्या मार्गदर्शक मंडळींना खूप खूप धन्यवाद देतोय. ज्यांनी ज्यांनी या हरिनाम सप्ताह करता गेली 6 दिवसापासून पंगत दिली आहे त्या सर्वांचा मी कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच खऱ्या अर्थानं आपल्या गावातील भूमिपुत्र
ती खऱ्या अर्थानं आपल्याला संभाजीनगरला जाऊन जी ट्रीटमेंट घ्यावा लागायची तीच सुविधा खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या वैजापूर तालुक्यामध्ये श्री क्षेत्र वैजापूरमध्ये ज्यांनी उपलब्ध करून दिली ते आपल्या लाडगावचे भूमिपुत्र सन्माननीय हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर राजूजी डोंगरे साहेब यांची खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून जोरात जोरात जर कमी झाल्या टाळ्या टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. त्यांचा कमिटीच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. तरी सन्माननीय डोंगरे साहेबांना विनंती आहे की आपण या आपल्या सत्काराचा आदरणीय डोंगरे सरांना विनंती आहे की आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. म्हणून ज्या ज्यांनी खऱ्या अर्थानं या सप्ताहाकरता सेवेकरता योगदान दिलं असेल त्या सर्वांचा मी सप्ताह कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. यानंतर संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मेंबर पंकज भैया ठोंबरे यांचा सुद्धा कमिटीतर्फे सत्कार करण्यात येत आहे. आदरणीय या स्टेजकडे या. आपल्या गंगथडीचं युवा नेतृत्व छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय पंकज भैया ठोंबरे आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. म्हणून ज्या ज्या अन्नदात्यांनी खऱ्या अर्थानं या सप्ताहामध्ये दान केलं असेल त्या सर्वांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. कारण त्यांनी दान केले म्हणून आपण सप्ताहाला 7 ते 9च्या वेळेत उपस्थित राहिलेलो आहेत नाही का. तुमच्याकडे किती पैसा याला किंमत नाही पण तुम्ही दान कसं करता त्याला फार किंमत आहे नाही का. आपकी नियत भले कितनी ही अच्छी हो लेकिन लोग आपको आपके दिखावे से पहचानते. आपकी नियत भले कितनी ही अच्छी हो लेकिन लोग आपको आपके दिखावे से पहचानते हैं. आपका दिखावा भला कैसा ही हो लेकिन मेरा भगवान परमात्मा आपको आपकी नियत से पहचानता है. म्हणून अन्नदान करत चला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय बोली पुरे वेणीवा